काय झालं? कुठे काही काही नाही. म्हणजे नक्की काहीतरी झालंय? नाही, उगाच काही बोलू नका, काही झालं नाहीये. बरं ते सगळं जाऊ देत. तुम्ही उद्या चाललायत ना, सगळी तयारी झाली आहे ना? चाललंय म्हणून भेटायला आलो ना तुला. आधी मला उत्तर दे. कशाचं? सकाळपासून तू माझा फोनच उचलत नाहीस. ते कामात होती ना म्हणून. एक्सेप्टेड. पण मेसेजचा रिप्लाय देतेस ना? मेसेज नाही, कॉल नाही, चेहरा पण उतरलाय, नीट बोलत पण नाहीस. काय झालंय आशू? आशू इथे बघ, इथे बघ. आशू काय झालंय? अगं तू बोलणार पण नाही आहेस का माझ्याशी? कॉन्व्हर्सेशन नाही होणार तर कसं कळणार मला? मी अज्युम करायचंय का? आणि तुम्हाला जर असं अवॉइड करत राहशील ना तर त्याचा त्रास होतो हा मला. आशू एक विचारू? विचार. तुम्हाला कधी माझा कंटाळा नाही येणार ना? म्हणजे म्हणजे तुम्हाला असं कधी वाटणार नाही ना की हिला सोडून द्यावा? बापरे, हसताय का तुम्ही? अगं जिच्यासाठी मी सुसाईड अटेम्प्ट केलं ती मला हा प्रश्न विचारते की मला सोडून जाणार नाही का? मग हसायला नाही येणार मला? मला माहिती आहे, पण तरी पण काय? तुम्हाला नाही कळत आहे. तुमच्या जगात मी कुठेच नाहीये. मी मग चल माझ्या जगात 24 आवर्स माझ्या बरोबर राहा. मला काही प्रॉब्लेम नाही, मला आवडेल. पण असं ओव्हर थिंक करू नको आशू. ह्याने तुला आणि मला फक्त त्रासच होणार आहे. प्रॉब्लेम्स वाढणार आहेत, सॉल्व्ह नाही होणार. कळतंय का? प्लीज. हो, म्हणजे तुमचं पण बरोबर आहे. खरं तर माझं चुकलं. मी उगाच नको नको ते विचार करत बसले आणि हे सगळं त्यामुळेच झाले. पण मी काय करणार नाही. हे असं होतं कधी कधी. आशू थांब थांब, ब्रीथ कर. ओके, आपण एक काम करूया. आपण आहे ना आपल्यात एक रूल बनवूया. हां, हे बघ, तुला जर काही वाटलं, तुला माझ्याबद्दल काही वाटलं, तुला मला काही विचारायचं असेल, तू डायरेक्टली येऊन मला विचार. शरूला नाही, अनुश्रीला नाही, घरातल्यांना नाही, बाहेरच्यांना नाही, स्वतःच्या मनाला सुद्धा नाही. आधी येऊन मला विचार. आपण बसून ते क्लिअर करू, मग पुढे जाऊ. ओके? मी पण तेच कर. ठीक आहे? हॅपी? आणि काय ग, तू खूप स्मार्ट आणि मॅच्युअर होतीस ना. तूच म्हणायचीस ना मला की मिसअंडरस्टँडिंगमुळे प्रॉब्लेम्स होतात आणि बोलल्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग काय झालं तुझ्या मॅच्युरिटीला? आजारी आहे का? बरं नाही वाटत आहे? सॉरी काय वेळाबाई. खूप त्रास झाला ना तुम्हाला? हो, तुझ्यामुळे झाला. पण चालेल मला.